आपण विराट संख्येने सर्वजण उपस्थित आहात। तुम्हा सर्वांचं राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, दोन्ही उमेदवार प्राध्यापक संजय मंडलिक कोल्हापूरचे आणि हातकणंगलेचे धैर्यशील माने या दोघांच्या प्रचार सभेसाठी उपस्थित असलेले व्यासपीठावरील सर्व माजी मंत्री चंद्रकांत दादा आठवले साहेब आणि सर्व व्यासपीठ आणि आपण सर्व बंधू भगिनी पत्रकार बंधू आणि मित्रांनो, आता पंतप्रधान मोदी साहेबांचं आगमन झालेलं आहे आणि या 7 तारखेला होणाऱ्या निवडणुकीमध्ये या दोन्ही उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयाचा संकल्प करण्यासाठी आज आपण या ठिकाणी उपस्थित आहोत। आपल्याला माहिती आहे की गेल्या 10 वर्षामध्ये नरेंद्र मोदी साहेबांनी जे प्रचंड काम या देशामध्ये केलेलं आहे की ज्याचा उल्लेख अनेक वक्त्यांनी आपल्या भाषणामध्ये केला। अजून विमानतळावरून यायचे आहेत, बसा खाली, आल्यानंतर तुम्हाला सांगतो मी। सर्व घटकांच्यासाठी त्यांनी जे निर्णय घेतले आणि या निर्णयामुळं आम्ही अजितदादा पवारांच्या नेतृत्वाखाली पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कामावर आणि महायुतीच्या कामावर या राज्यातील विकास कामासाठी, देशाच्या विकासासाठी आम्ही हा निर्णय घेतला। बंधूंनो, 40-50 वर्ष व्यासपीठावर थोडी बोटावर मोजण्याएवढे लोक जर सोडले तर आम्ही सर्वजण पूर्वीचे काँग्रेसजन, परंतु या 40-50 वर्षाच्या काळात जे काँग्रेस पक्षाला जमलं नाही त्या सर्व जातींचा उद्धार करण्याचं, सर्व घटकांना न्याय द्यायचं आणि देशाला महासत्ता बनवण्याचं काम नरेंद्र मोदी साहेबांनी या 10 वर्षाच्या कार्यकाळात केलेलं आहे। आपल्याला माहिती आहे की सगळ्याच आढावा घेऊन मी आपला वेळ घेणार नाही, परंतु 80 कोटी लोकांना 3 किलो गहू आणि 2 किलो तांदूळ प्रति व्यक्ती आणि प्रति कुटुंब 30 किलो मर्यादेपर्यंत मोफत देण्याचा शासनाने निर्णय घेतला आणि आमच्या महायुती सरकारनं 6 जिन्नस साखर, रवा, तेल वगैरे घेण्याचा 100 रुपयामध्ये निर्णय घेतला आणि बंधू सगळ्या गरीब जनतेला फार मोठा दिलासा देण्याचा प्रयत्न या निमित्ताने केलेला आहे। जवळजवळ 5 कोटी लोकांना पक्की घरं प्रधानमंत्री आवास योजनेतून, महिलांना ग्रामीण भागातल्या चुलीवरचं जेवण करताना जसा त्रास होत होता त्या महिलांची काळजी मुक्त करण्यासाठी मोदी साहेबांनी उज्ज्वला गॅस कनेक्शन देण्याचं काम केलं। महिलांची शौचालय नसली की कशी हाल होत होते आपण पाहिलेलं आहे। दिवस उगवण्याच्या आत आणि दिवस मावळायच्या आत महिलांना ह्यासाठी सगळा त्रास होत होता आणि जवळजवळ 12 कोटी घरामध्ये स्वच्छता घरं मोफत देण्याचं काम मोदी साहेबांनी केलं। मग आयुष्यमान कार्ड योजना असेल, बचत गटाचे काम असेल, हे सर्व तरी काम केलंच, परंतु आज जगातला सर्वात उंचीवरचा रेल्वे पूल चिनाब रेल्वे त्यांनी बांधला। आपल्या देशाला संपूर्ण अभिमान वाटावं अवकाश चंद्रयान मोहीम त्यांनी केली। जगातला सर्वात उंचीवरचा बोगदा हिमाचल प्रदेशमध्ये त्यांनी तयार केला। जगातील सर्वात मोठा सागरी सेतू अटल सागरी 18.5 किलोमीटर लांबीचा आज मुंबईमध्ये त्यांनी तयार करण्यामध्ये यश आलं। जगातील सर्वात मोठं कन्व्हेन्शन सेंटर ऑस्ट्रेलियाच्या ऑपेरा हाऊसला मागे टाकेत दिल्लीमध्ये भारत मंडपम म्हणून जवळजवळ 10 ते 12 हजार लोक बसतील असा कन्व्हेन्शन सेंटर तयार केलं आणि सर्वांची आपली मागणी अनेक वर्षांची होती, 500 वर्षापेक्षा जास्त अयोध्येमध्ये श्रीरामाचं मंदिर व्हावं ही अनेक वर्षाची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तयार केली आणि रामनवमीला मी जन्मलो याचा मला अभिमान आहे। जय श्रीराम। यापूर्वी भारताला संरक्षण सामग्री आयात करायला लागत होती, आज संरक्षण सिद्धतेमध्ये भारत स्वयंपूर्ण बनला आहे। तो जगाला आता निर्यात करू लागलेला आहे। स्वतःची कोविड लस करून अनेक देशांना मोफत देण्याचा निर्णय त्यांनी घेतला। जगभरात सर्वात मोठा मोबाईल निर्माता देश
भारत ठरला. 4 चाकी गाडींच्या निर्मित्यामध्ये जगात 2 नंबरवरून 2025ला 1 नंबरवर भारत येईल. जगात 3ऱ्या क्रमांकावर असलेली अर्थव्यवस्था जपान आणि जर्मनला मागं टाकून आपण आज 5 नंबरला 3 नंबरला येऊ. आणि मला विश्वास आहे की 2030ला नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली बंधू भगिनींनो हा भारत देश जगामध्ये पहिल्या नंबरला अमेरिकेला पाके टाकल्याशिवाय येणार नाही, हा विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करतो. शेतकऱ्यांच्यासाठी PM योजना असेल, मुद्रा लोन, स्टार्टअप, जल जीवन योजना, अटल पेन्शन योजना, रस्ते, रेल्वे, विमान, मी सगळ्याचा जर उल्लेख करत बसलो तर अनेक दिवस लागतील. पण आज या देशामध्ये जे काम केलं आहे आणि जगामध्ये आपण विश्वगुरू म्हणून आपलं स्थान निर्माण केलेलं आहे, यासाठी पुन्हा एकदा आपण नरेंद्र मोदी साहेबांना पंतप्रधान करण्यासाठी आपले प्राध्यापक संजय मंडलिक कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून धैर्यशील माने यांचं जे धनुष्यबाण चिन्ह आहे त्याच्या पुढचे बटन दाबून 2-2, 3-3 लाख मतांनी त्यांना विजयी करावं अशी कळकळीची विनंती मी या निमित्ताने तुम्हाला करतो. या निमित्ताने मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री आज उपस्थित आहेत. माझ्या 3-4 मागण्या आहेत की एक, या संयुक्त महाराष्ट्राचे निर्माते कैलासवासी पहिले मुख्यमंत्री यशवंतरावजी चव्हाण यांना मरणोत्तर भारतरत्न किताब द्यावा अशी मागणी आपण पंतप्रधान साहेबांच्याकडे करावी अशी विनंती मी या निमित्ताने. प्रश्न आहेत. मग महालक्ष्मीचा आराखडा असेल, ज्योतिबाचा आराखडा असेल, आपला नरसोबावाडी आणि खिद्रापूरचं काम असेल, असे अनेक जे प्रलंबित कामं आहे ती पूर्ण करून हे कोल्हापूर शहर हे देशात राज्यातलं 1 नंबरचं शहर बनवावं अशी विनंती मी या निमित्ताने करतो. पालकमंत्री म्हणून तुमचा मनपूर्वक सगळ्यांचा आभार मानतो. तुमची उन्हामुळे थोडी गैरसोय झालेली आहे, पोलिसांनी फार मोठा तुम्हाला त्रास दिला याची जाणीव मला आहे. मी मनपूर्वक आपली सर्वांची दिलगिरी